चला मॅच लवकर चालू करा. छोट्याचा पहिलाच बॉल इकडे मात्र कमर्सला खेळण्याचा प्रयत्न. बॉल जास्त उंच गेला होता, थोडासा मिसक्यूट झाला होता. सिंगल मिळेल कुशल गुरवला. एकेरी धावेने खातं उघडलं जात आहे. एका बाजूला कर्जत 11 कर्जत. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, स्टंप लाईन वरून निघून गेला. विकेट किपर प्रयास यांच्या हातामध्ये. इकडे किरण लेग बाईटचा इशारा पंचांचा येतोय. एक धाव पूर्ण करण्यात आले, दुसरी धाव धावफलकावर. छोट्याचा हा बॉल यावेळेस मात्र थोडेसे गुडघे वाकवले होते आणि त्यानंतर मात्र फुल शॉट डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. कुशलतापूर्वक फटका, षटकार. चांगला ऍडजस्ट केला. खरं तर शॉर्ट बॉलही नव्हता, लेंथ बॉल, परंतु बॅकफुटवरून कमालीचा शॉट पाहायला मिळाला तो कुशल गुरवचा. 6 धाबा टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचेल ती 8 या आकड्यावर. 8 ऑन बोर्ड. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय चेंडू, निघून गेला सरळ विकेट किपरच्या दिशेमध्ये. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता अभिजित ठाकूर. छोट्या नुकतीच झाली रायगड प्रीमियर लीग ऑप्शन मध्ये मोठी बोली खरं तर या खेळाडूला लागली. जय माता दी दिघोडे संघाकडून 20,000 पॉइंट्सला हा खेळाडू विकला गेला. इकडे पाठीमागे प्रयासच्या हातामधून चेंडू निसटलाय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 1+1 अशा 2 धाबा मिळतील कर्जतला. टीमची टोटल मात्र 2 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 10 नाव. 10 धाबा धावफलकावर. यावेळेस मात्र कमाल स्ट्रोक आहे. बॅकफुटवरून खेचलाय. पुलचा कमाल लाजवाब फटका कुशल गुरवच्या बॅटमधून येतोय. हा दुसरा षटकार. सुपर बॅटिंग. कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये आज खेळाडूचं नाव आदरानं घेतलं जातं. रॉकेट प्रीमियर लीग मध्ये सुद्धा आपण बऱ्याच वेळेला कर्जतचं कर्णधारपद भूषवताना या खेळाडूला पाहिलंय आणि कमाल बॅटिंग केलंय. अभिजित ठाकूर छोट्याच्या पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहिल्या तब्बल 16 धावा पडल्यात. 16 विदाउट लॉस. ग्रेट स्टार्ट. कर्जत टीम आपला 12th मान पाठवा प्लीज.
चला कर्जत टीम 12th मॅन पाठवा प्लीज. सुरेख फटका यावेळेस मात्र डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक. बॉल जाईल सीमा पार. षटकार. ध्रुवित वेगवान चेंडू होता यावेळेस मात्र पाहिलं तर अगदी वेगात टाकण्याचा प्रयत्न कट झालाय त्या ठिकाणी. तडमानकडे सिंगल मिळेल. डिक्लेअर्ड झोन आहे. सिंगल रन होईल. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 23 या आकड्यावर. 23 रन्स ऑन अ बेट. यावेळेस मात्र आउटसाइड ऑफ स्टंप कट करण्याचा प्रयत्न कुशलचा. व्हाईट बॉलचा इशारा. पंचांचा एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. सध्याच्या घडीला आपण पाहिलं कर्जत 11 कर्जत संघासाठी चांगली सुरुवात करण्यात आली. खरं तर दोनही सलामीवीरांकडून आतापर्यंत 3 षटकारांचा खेळ सादर केला आणि त्याचमुळे धावा झाल्या त्या 24 धावा. 24 लाईव्ह इव्हेंट्स. संदेशजी पाटील बोरले, विवेक आणखीन एक पुल शॉट. अनस्टॉपेबल. कुशल गुरवच्या बॅटमधून येतो आणखीन एक बहारदार स्ट्रोक. षटकार. तिसरा षटकार त्याच्या बॅटमधून निघणारा. पॉवर पॅक धमाका. पहिल्यांदा आपण पाहिलं अभिजित ठाकूरवर 2 षटकार चढवले होते आणि आता मात्र ध्रुवित मात्रेवर सुद्धा षटकार आलाय. दोन्ही गोलंदाजांनी 2-2 षटकार काढलेत. आघाडीचे दोन्ही स्टार गोलंदाज आहेत. चेंडू द्यायचे आहेत. स्कोर जाऊन पोहोचला तो 30 या धावसंख्येवर आणि त्याचमुळे कदाचित 4 ओव्हरच्या सामन्यामध्ये मोठी धावसंख्या. आजच्या दिवसामधली कदाचित सर्वोच्च धावसंख्या नोंदवण्याच्या तयारीत तर नाहीये ना कर्जत संघ, अशी कुठेतरी शक्यता सध्याच्या घडीला वर्तवत असतील क्रीडा रसिक. राहुल सोफा वगैरे पाहिजे बसायला. संध्याकाळी कपात केली जाईल. कट करण्याचा प्रयत्न. आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू ध्रुवीचा. पंचांनी स्वैर दर्शवला. एक अतिरिक्त रन. चांगल्या धावा आहेत. 31 धावा. पहिलं षटक अभिजित ठाकूरचं महागडं पडलं. त्यानंतर आता मात्र ध्रुवीत मात्र सुद्धा धावा मोजतोय. कट केलाय. स्क्वार कट, परंतु फुल ग्राउंड नाहीये, त्यामुळं कुशलला जास्त धावा मिळणार नाहीत. एकच धाव मिळेल. परंतु ज्या पद्धतीने टायमिंग होता ना, कमाल होता. वेग प्रचंड होता गोलंदाजामध्ये. पण त्याच वेळेला एवढा वेगावर सुद्धा स्क्वेअर कट करणं थोडंसं कठीण असतं, परंतु अगदी शेवटपर्यंत चेंडूवर नजर असते कुशल गुरवची आणि तेच पाहायला मिळालं. धावसंख्या 32.
ओव्हर द स्टम्प्स न पडलेला हा बॉल, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, अनप्लेबल डिलिव्हरी, वन फॉर द ओव्हर. फर्स्ट वॉर्निंग देत असताना बार्स गोलंदाज ध्रुवीतला बोरी उरणचा खेळाडू आहे. यावेळेस मात्र बॉल चाललाय डिक्लेअर्ड झोन मध्ये, सिंगलच मिळेल. एकच धाव, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा धाव फलकावर. 34 विदाउट लॉस. व्हॉट अ ग्रेट स्टार्ट फ्रॉम कर्जत टीम. अभिजित ठाकूरनं दिल्या 16 धावा, ध्रुवीत मात्रेनं दिल्या 18 धावा. दोन्ही गोलंदाज महागडे ठरले सध्याच्या घडीला. नेक्स्ट मॅच असेल ओमकार सिद्धू 11 खालापूर आणि गावदेवी गावठाण, दोन्ही टीमचे कॅप्टन. टॉस साठी संपर्क करा. राऊंड स्टम्प्स न यावेळेस मात्र पहिलाच बॉल विश्वजितचा राऊंड स्टम्प्स न आला आणि ज्या पद्धतीनं रनअप, अगदी शॉर्ट रनअप, अन्यथा नेहमीच लॉंग रनअप मध्ये त्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते विश्वजित ठाकूर. परंतु पहा टप्पा बरोबर आहे, अॅक्युरेसी चांगली आहे, त्यामुळे रनअप जरी मोठा नसला तरी तोच वेग ठेवलाय आणि अचूकता पाहायला मिळते आणि त्याचमुळे हर्षलला थोडस उभं ठेवलंय त्या ठिकाणी. 2 डॉट विश्वजित ठाकूर मोठ्या. पहिले 2 आघाडीचे गोलंदाज महागडे ठरले होते, परंतु विश्वजित ठाकूर थोडस कंट्रोल करतोय. आणखीन एक चेंडू फुल लेंथ होता, बिलकुल कनेक्शन झाला नाहीये, सिंगल मिळेल. लेग बायचा इशारा, पंचांचा एक अतिरिक्त करून धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 35. 35 धावा धाव फलकावर. कुशल गुराव त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 3 षटकार पाहायला मिळालेत. 20 धावांवर तो खेळतोय. आल्यापासून संपूर्णपणे बिनधास्तपणा, त्याचमुळे चांगला सराव असेल. रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये अनेक नवीन नावं चमकताना दिसतात, परंतु कुशल गुराव जो टेनिस सुद्धा तेवढा चांगला खेळतो. इकडे मात्र सरळ हातामध्ये आणि त्याच वेळेला रनआउट सुद्धा झालाय. चांगला थ्रो आणि चांगली करामत त्या ठिकाणी विश्वजित ठाकूर मोठ्याकडून. इकडे धावचीच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का लागलाय, तो कर्जत 11 कर्जत टीमला. हर्षल यावेळेस मैदानाच्या बाहेर. प्रॉपर कनेक्ट नव्हता झाला त्या ठिकाणी. एक धाव मिळते. अमोल आय थिंक आहे सिंगल रन होईल. धावसंख्येमध्ये बदलाव. 3रं षटक आपण पाहिलं तर संपूर्णपणे सन्नाटा पसरला असेल कर्जत संघाच्या स्क्वॉड मध्ये, कारण विश्वजित ठाकूर आहे
मोठ्यानं नावाप्रमाणे मोठी कामगिरी केली. या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या फक्त 2 धावा आणि त्याचमुळे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा धावफलकावर. डॅमेज कंट्रोल केलाय मी तर म्हणेन. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 34 होत्या. सुजल नवाले गोलंदाजी मार्कवर. चांगला चेंडू ऑफस्टमच्या बाहेर ठेवला होता. ऑनस्टॉपला खेळण्याचा प्रयत्न अमोल चव्हाण आणि अमोल चव्हाण आपल्याला पाहायला मिळतो. नेरलचा खेळाडू यावेळेस सुद्धा आपण पाहिलं थोडंसं ऑफस्टमच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न, परंतु सुजल थांबवतो अमोलला. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. चांगल्या सुरुवातीनंतर सुद्धा मी तर म्हणेन मोठी धावसंख्या आतापर्यंत रस्ता आलेली नाहीये, कारण सुरुवात चांगली मिळाली होती. चांगला बॉल स्ट्रेट टू द फील्ड. अमोलचा मांडी पाठ आणि इकडे मात्र आणखीन एक डॉट बॉल सुद्धा थोडंसं टेन्शन वाढवेल. परतावं लागेल ते अमोलला. तिसरा धक्का कर्जतला. तीन चेंडू शिल्लक आहेत. विजय येतात फलंदाजीसाठी. एका बाजूला आपण पाहतोय विशाल आहे, विशाल पोकळकर. चांगला खेळाडू आहे, यंग टॅलेंट फ्रॉम कडाव. यावेळेस फटका बॅक टू पूल करायचा होता. जास्त उंच गेलाय. संधी आहे अँड कॅच ड्रॉप बाबूकडून. चांगली संधी होती, रन्स सुद्धा मिळाली नसती. सुजलच्या पहिल्या 3 बॉलमध्ये एकही धाव आली नव्हती आणि इकडे या 2 धावा, या शेवटच्या धावा फार महत्वाच्या ठरणार आहेत. स्कोर मूव्स टू 38. 38 धावा धाव फलकावर. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजय एक चांगला अष्टपैलू खेळाडू कर्जत मधील, परंतु तेच करणार बॉलर म्हणून त्याची ओळख. थांबून मारलाय, परंतु पाहूया क्षेत्ररक्षक आहेत का पाठीमागे. स्कोअर लागला चाललाय. इकडे पाहावं लागेल, कदाचित बॉल आतमध्येच आहे, त्यामुळे धावतायत सध्याच्या घडीला दुसरी पूर्ण. तिसऱ्याचा प्रयत्न, थोडी रिस्क घेतली जाते. थ्रो झालाय आणि इकडे पाहावं लागेल, पंचांचा इशारा येतोय 4 धाबांचा. थ्रो सुद्धा डिक्लेअर्ड झोन मध्ये गेला. 3 धाबा पळून पूर्ण झाल्या होत्या. या अतिशय महत्वाच्या धाबा सध्याच्या घडीला कर्जत 11 कर्जत संघासाठी आणि या चौकाराच्या साऱ्या टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचेल 42. 42 धाबा धाव फलकावर. ओखरकर ऑन स्ट्राइक. सरळ बॅटनं खूप चांगला खेळतो हा खेळाडू. आडव्या बॅट ऑन साईडला कडा प्रहार. विशालमय फटका पाहायला मिळतोय. एकच चेंडू खेळला, परंतु 6 धावा, महत्वाच्या 6 धावा विशालच्या बॅट मधून आल्यात आणि त्याचमुळे स्कोर जाऊन पोहोचला 48 या आकड्यावर. 48 ऑन बोर्ड. 49 धावांचं टार्गेट सेट केलंय ते कर्जत 11 कर्जत टीमनं. नॉट बॅड. 3 चेंडू निर्धाव टाकले होते सुजल नबालेनं. 4थ्या चेंडूवर झेल सुटला आणि धाबा येण्यास सुरुवात झाली. शेवटच्या 3 बॉलमध्ये 12 आल्या आणि त्याच महत्वाच्या ठरल्यात आता मात्र कर्जतला लढण्यासाठी, कारण विश्वजित ठाकूरनं टाकलेलं षटक फक्त 2 धाबांचं होतं. आणि पाहूया आता मात्र डिफेंड कराव्या लागतील. क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्या, कारण या सामन्याला थोडासा उशीर झालाय आणि सलामीची जोडी सुद्धा लवकर पाठवा. तर नेक्स्ट मॅच असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण संपर्क करा. खालापूर आणि गावदेवी गावठण दोन्ही टीम्स टॉस साठी या प्लीज. लगेच या टॉस साठी. क्षणाचाही विलंब करू नका, कारण इनिंग ब्रेक झालाय.
चला चालू करा. चला फिल्डिंग लावून घ्या कर्जत. चला गावठण टीमचे कॅप्टन आपण या, कारण खालापूर संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. जर आपण आला नाहीत तर टॉस विन घोषित केला जाईल. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होते साहिल लोंगले. तर कालच या मैदानाचा संपूर्णपणे अभ्यास झालाय आणि कालच त्याचा संघ ॲज आयकॉन खेळताना खरं तर या स्पर्धेच्या सुपर 4 मध्ये सुद्धा गेलाय साहिल लोंगले, ISPL स्टार खेळाडू. पहिलाच बॉल, यावेळेस मात्र समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चांगली बॉलिंग, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रो चांगला होता. विश्वजित ठाकूर जुगल खरं थोडासा अडचणीमध्ये आला असता, थ्रो परफेक्ट होता, परंतु त्या क्षणाला कलेक्ट करून लावता आला असताना तर पहिला धक्का इकडे कदाचित बसू शकला असता. 2 धाबा विश्वजित ठाकूर मोठ्या, ज्यानं खूप चांगलं षटक टाकलं, फक्त 2 धाबा दिले आपल्या ओव्हरमध्ये आणि त्याचमुळे थोडीशी धावसंख्या सीमित राहिली. थोडंसं चेसेबल टार्गेट जरूर आहे, परंतु 48-49 साठी सुद्धा घाम गाळावा लागेल, इतके सोपं नसेल. साहिल लोंगले कमी वयामध्ये खरं तर ISPL सारख्या इंटरनॅशनल दर्जाच्या स्पर्धेमध्ये उमरूचा खेळाडू आपल्याला खेळताना दिसला. कर्जतमधील एक खेळाडू ISPL मध्ये चमकताना दिसला आणि पडूनच ती गुणवत्ता नेहमीच पाहायला मिळाले. जेव्हा उमरूचं ग्रामीण क्रिकेट असू द्या आणि या सध्याच्या घडीला आज आयकॉन खेळताना अनेक व्यावसायिक स्टेज असू द्या, डाऊन द ग्राउंड व्ही शेप मध्ये लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर विश्वजित ठाकूरच्या बॅट मधून येतोय दमदार षटकार. साहिल लोंगलेवर मात्र हा षटकार. दुसऱ्या बाजूला विश्वजित ठाकूर सुद्धा आपल्याला माहिती आहे सगळ्यांनाच. एका बाजूला दोन्ही नामवंत खेळाडू आहेत, परंतु यंगस्टार आणि अनुभवी अशी लढाई पाहायला मिळेल. स्क्वेअर लेगला वाट शॉट, कमाल टायमिंग आहे, बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाबांकरता लगातारचा दुसरा षटकार साहिल लोंगलेवर विश्वजित ठाकूरच्या बॅट मधून निघणार आणि या 6 धाब्यांच्या बरोबरीनं टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 14 वर. 14 ऑन बोर्ड, 14 धाबा धाव फलकावर. काल संपूर्ण दिवसभरामध्ये साहिल लोंगलेची गोलंदाजी असू चर्चेचा विषय राहिला होता. खूप चांगली बॉलिंग त्यानं केली आणि त्याचा संघ तळेगाव वाडी हा संघ या स्पर्धेच्या सुपर 4 मध्ये सुद्धा दाखल झालाय कालच. यावेळेस मात्र अपील पाहायला मिळाली होती. इकडे मात्र लेग बायचा इशारा पंचांचा, डिक्लेअर्ड झोन मध्ये चेंडू, त्यामुळे 1 रन मिळेल.
15 धावा धाव फलकावर. पहिल्या ओव्हरमध्ये कर्जतनं सुद्धा 16 धावा केल्या होत्या. लोंगलेचा हा बॉल यावेळेस मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट पाहूया. इकडे मात्र पंचांची प्रतिक्रिया येताना दिसत नाहीये, त्यामुळे कदाचित इकडे धोकादायक धाव पूर्ण झाली असावी आणि तसंच घडलं. इकडे सिंगल रन धावसंख्येमध्ये बदलाव. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. स्कोर कार्डवर बरोबर 16 धावा. ज्या 16 धावा अभिजित ठाकूरच्या ओव्हरमध्ये आल्या होत्या ते षटक मित्रपणे कंप्लीट करण्यात यश प्राप्त झालंय. ते विनोद स्पोर्ट्स गावठाण उरण या संघाला. त्यामुळे जशाच तसं प्रत्युत्तर दिलंय विनोद स्पोर्ट्स गावठाण टीमनं. एका बाजूला कर्जत तालुक्यामधील खेळाडू, एका बाजूला उरण तालुक्यामधील खेळाडू, दोन तालुक्यामध्ये होणारी भिडंत तालुकास्तरीय स्पर्धा आपण पाहत आहे. आदर्श चषक, आदर्श ट्रॉफी, एक देखणं पर्व, रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा आणि आदर्श स्पोर्ट्स कडूनच यंदाची रायगड प्रीमियर लीग रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा, त्याचा नुकताच ऑक्शन सोहळा सुद्धा झालाय आणि 20 जुलै पासून तुम्हाला रायगड प्रीमियर लीगचं पहिलं पर्व रबर बॉलचं पारगावच्या मैदानावर खेळताना हेच खेळाडू, बरेचसे खेळाडू आपल्याला दिसतील आणि त्या स्पर्धेची सुद्धा पावसाळ्यामध्ये उत्सुकता लागले. विजय पवार, पहिलाच बॉल यावेळेस मात्र जास्तच बाहेर निघालाय आणि पंचांचा स्वैर असल्याचा निर्धार आलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून येत असताना एक अतिरिक्त रन जोडली जाईल. स्कोर कार्ड 17 वर. यावेळेस मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न कुशल समोर आहे, परंतु एक धाव मात्र रोखू शकलेला नाहीये. चला, गावदेवी गावठाण संघ या ठिकाणी उपस्थित नसेल तर आम्ही खालापूर टीमला टॉस विन घोषित करू, कारण वेळ बराच झालाय आणि दुसरा पर्याय नाहीये. गावदेवी गावठाण संघ हे षटक संपण्याच्या अगोदर जर आपण आला नाही तर टॉस विन घोषित केला जाईल खालापूरला. एज लागले, बॉल चाललाय शॉर्ट कट बाणकडे, सिंगल मिळत आहे, एकच धाव. विजय पवार एक मोठं नाव आहे गोलंदाजी मधील, कर्जत मधील तेज तर्रार अति वेगवान गोलंदाज म्हणून त्याची सुद्धा ओळख आहे. चांगली बॅटिंग सुद्धा तो करतो, एक चांगला अष्टपैलू खेळाडू. गत वर्षी सुद्धा पण रायगड प्रीमियर लीग मध्ये कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं होतं. यावेळेस मात्र कॉमर्सला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल निघून गेलाय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये अमोल आहेत पाठीमागे. डॉट बॉल, निर्धाव चेंडू आणि ज्या पद्धतीने विश्वजित ठाकूरनं पहिल्या इनिंग मध्ये जे षटक हाताळलं होतं ना, अगदी तसंच काहीसं विजय पवार कडून होताना दिसतंय. थांबवलंय मोठ्याला. यावेळेस मात्र आणखीन एक मन्नाट बॉल निघून गेला विकेट किपर कडे. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. साई लोंगलेचं षटक थोडंसं कव्हरअप करत असताना विजय पवार कमाल बॉलिंग आहे आणि यासाठी सर तो ओळखला जातो. आपटला होता, परंतु इकडे मात्र चांगलाच स्लाइस केलाय, कव्हर पॉइंटच्या वरतून खेचलाय. थोडासा रूम दिला करा विजय पवारनं, परंतु चुकी झाली त्याच्याकडून. विश्वजित ठाकूरचा प्रति हल्ला 6 धावा, षटकार. थोडासा रूम दिला होता आणि समोर मातब्बर फलंदाज आहे आणि मातब्बर फलंदाज एक थोडीशी चुकीच शोधत असतो गोलंदाजांची आणि ती चुकी शोधली. थोडासा हाबी होत होता विजय पवार, परंतु या षटकारानं थोडंसं कॅल्क्युलेशन बिघडवलं. स्कोर मूव्स टू 25 नाव. 25 धावा धाव फलकावर. गावदेवी गावठाण आणि खालापूर नेक्स्ट मॅच. टॅप केला यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक आहेत साहिल, त्या ठिकाणी सिंगल मिळेल. एकेरी धाब्याच्या बरोबरीनं 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतो आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 26 धावा, 26 विदाउट लॉस. बरोबर इथून जिंकण्यासाठी अजूनही 2 ओव्हर्स मध्ये 23 धावांची गरज आहे. 23 रिकवार्ड. एक चांगलं षटक हाताळावं लागेल, अजूनही ब्रेक थ्रू मिळालेलं नाही. एखाद दुसरी विकेट पाहावी लागेल ती कर्जतला. 23 धावा करायच्या 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी.
चला गावदेवी गावठाण आय थिंक आलेले नाही आहेत गावदेवी गावठाण संघ. जितूचा हा बॉल यावेळेस मात्र कनेक्ट प्रॉपर झाला नव्हता परंतु डिक्लेअर्ड झोन मध्ये निर्धारित क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय. एक धाव मिळेल. चांगली सुरुवात केली होती जितू माळीनं सुद्धा परंतु आणखीन एक षटकार आला. विजय पवारच्या सुद्धा ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग करत असताना एक षटकार आला परंतु एका बाजूने आपण पाहिले तर विश्वजित ठाकूरनं संपूर्णपणे खरं तर आस्किंग रन रेट वाढणार नाही याची काळजी मात्र पुरेपूर त्याने घेतली. 34 धावा झाल्यात धावफलकावर. अजूनही 15 धावांची गरज आहे. शेवटचे 8 बॉल शिल्लक आहेत. आपटला बॉल टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली. पंच व्हाईट बॉलचा इशारा देत असताना एक अतिरिक्त रन. पस्तीस धावा. इकडे मात्र पाहूया मिसक्यूट झाला फटका आणि सरळ अमोलच्या हातामध्ये. विकेट डाऊन आणि अखेरीस मात्र ब्रेक थ्रू मिळाला. जुगल करत यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर जाईल परंतु विश्वजित ठाकूर अजूनही मैदानामध्ये आहे आणि त्यास मी थोडी काळजी नसेल.
7 चेंडू आणि 14 धाबांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. विनोद स्पोर्ट्स गावठाणला 14 नीडेड नाव रिमेनिंग 7. दोलायमान सिटीमध्ये, परंतु हा चेंडू फार महत्वाचा रोल करेल कदाचित या मॅच मध्ये. माळी तयार, अतिशय महत्वाचा चेंडू. योगेश पाटील आला नवीन बॅटर. मानफ्रॉम विंदणे, गोलंदाज तयार. हो, यावेळेस पूल करायचा प्रयत्न, बीट केलाय. कमाल बॉलिंग पाहायला मिळालं जीतूकडून. आणि बॉलिंग अशी केली की नक्कीच आता मात्र शेवटच्या साथी सहकारी गोलंदाजाला मात्र जास्त धाबा ठेवल्यात त्यानं. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर 35, 6 बॉल आणि 14 धाबांची आवश्यकता. 14 नीडेड नाव रिमेनिंग 6 असं इक्वेशन. 6 बॉल 14, 35. या ओव्हरमध्ये 9 धावा आल्या. 2 ओव्हर्सला 26 होत्या, 35 झाल्यात आणि 49 करायच्या. 14 धाबांची गरज आहे. क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्या. परंतु विश्वजित ठाकूर आणि योगेश पाटील दोनही आक्रमक फलंदाज आहेत. राहुल चेअर्स घेऊन या येताना. सहा बॉल आणि 14 धाबांची गरज. विक्रांतच्या हातामध्ये खरं त्याला चेंडू सोपवलाय आणि या ज्या पद्धतीनं माळीनं गोलंदाजी केली ना, अगदी तशीच गोलंदाजी करावी लागेल. जी गोलंदाजी विजय पवारनं केली तीच गोलंदाजी करावी लागेल. साई लोंगले थोडासा महागडा जरूर ठरला होता, परंतु विक्रांतला कव्हरअप करावा लागेल. परंतु समोर मात्र मोठा खेळाडू आहे विश्वजित ठाकूर, एक नामवंत दिग्गज अष्टपैलू खेळाडू रायगड मधील. आणि त्याचमुळे इकडे मात्र 14 धाबा जरी असल्या तरी सुद्धा हे खेळाडू उभे राहिले. त्या 14 धाबा त्यांच्यासाठी फार मोठ्या नाही आहेत, परंतु पाठीमागच्या 2 ओव्हर्स मध्ये गोलंदाजी मधून चांगलं कमबॅक केलंय ते कर्जतनं. विक्रांतचा लोवर फुल टॉस ऑन साइडला बळवलाय. स्क्वेअर लेगला पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटचे. 2 धावा तर सहजतेने मिळतील. 2 धावांच्या मदतीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. शेवटचे 5 बॉल 12 धावांची आवश्यकता. 12 नीडेड नाव रिमेनिंग 5 असं इक्वेशन या मॅच मध्ये मात्र येऊन बसलंय. कोणता संघ मात्र सामना जिंकणार? विनोद स्पोर्ट्स गावठाण एका बाजूला, तगडी स्टारकास्ट या संघामध्ये आहे, दुसऱ्या बाजूला कर्जत 11 कर्जत संघ. आणि त्याचमुळे खरं तर या लढतीकडे विशेष नजरा सगळ्याच क्रीडा रसिकांच्या लागल्यात. कमाल क्रिकेट पाहायला मिळते. आदर्श ट्रॉफी 2025. पाहूया पुन्हा एकदा विक्रांत. ओ डाऊन द ग्राउंड, व्हाट अ शॉट, अप्रतिम फटका, स्ट्रेट ड्राईव्ह विश्वजित ठाकूरच्या बॅट मधून येतोय. निर्णायक क्षणाला आलेला हा सरळ रेषेमध्ये षटकार. आणि या 6 धावांच्या बरोबरीनं पुन्हा एकदा आव्हान थोडंसं सोपं होत असताना इक्वेशन चेंज झालेत. स्कोर कार्ड वर लागल्यात आता मात्र 43 धावा. 4 बॉल मध्ये 6 धावांची आवश्यकता. म्हणजे काय तर मोठ्याच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर एका फटक्याचं काम. आणि आतापर्यंत विश्वजित ठाकूर त्याच्या बॅट मधून आला हा 5वा षटकार. 5 षटकार मारलेत आतापर्यंत या इनिंग मध्ये. त्यामुळं खरं तर ही विकेट फार महत्वाची आहे. आणि या क्षणाला मोठ्याला थांबवलं तरच कर्जत पुढे जाऊ शकेल. पुढे सरसावला होता, स्लाइस झाला बॉल, वेगान आउटसाइड एज घेऊन बॉल पाठीमागे चालला. डिक्लेअर्ड झोन मध्ये सिंगल मिळेल, 1 धाव आणि एकेरी धावेनं टीमची टोटल 44 वर. शेवटचे 3 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. स्ट्राईक रोटेट झाले, स्ट्राईक चेंज झाला आणि तेच मित्र म्हणेन ही एकमेव संधी आहे. इनफॉर्म बॅटर जो आहे, फॉर्म मध्ये असणारा फलंदाज विश्वजित ठाकूर नॉन स्ट्राईक एंड कडे सरकलाय
आणि ही संधी मात्र पकडावी लागेल. परंतु त्याच वेळेला योगेश पाटील सुद्धा काही कमी क्षमतेचा खेळाडू नाहीये आणि ते त्यानं बऱ्याच वेळेला सिद्ध केलंय. परंतु सध्याच्या घडीला तो दबाव मात्र त्याच्यावर असेल, कारण त्याला खातं उघडायचं आहे. अजूनही खातं उघडलेलं नाहीये, ते उघडायचं आहे. विश्वजित ठाकूरला साथ द्यायची आहे, त्याचबरोबरीनं विजय सुद्धा थोडासा आटोक्यामध्ये आणायचा आहे. आणि विक्रांतकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात. कर्जतच्या यंगस्टारकडे सगळ्यांची नजर असेल. 3 चेंडू आणि गरज आहे ती 5. हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न, बॉल निघालाय आणि पुन्हा एकदा डिक्लेअर्ड झोनकडे चेंडू जात असताना सिंगलच मिळेल. एकेरी धाव, स्ट्राईक रोटेशन मस्ट होतं, ते झालंय. 4 चेंडू समाप्त झाले. शेवटचे 2 बॉल, 4 धावांची आवश्यकता. 2 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. चित्त थरारक सामना आदर्श ट्रॉफीच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या फेरीमधील सामना विनोद स्पोर्ट्स स्काउट आणि उरण तालुक्यामधील दिग्गज खेळाडू. दुसऱ्या बाजूला कर्जत 11 कर्जत, परंतु बाजी कोण मारणार? आता सामना मात्र अगदी अंतिम क्षणाला येऊन पोहोचलाय. विक्रांतकडे सगळ्यांच्या नजरा, परंतु मोठ्या ज्यानं संपूर्णपणे इनिंग डेव्हलप केलंय. 32 धावा आतापर्यंत, आय थिंक त्याही पेक्षा जास्त असतील. 39 धावा झाल्या 5 षटकारांच्या सहाय्यानं त्या विश्वजित ठाकूरच्या नावावर. 2 चेंडू 4 शॉर्ट बॉल होता आणि हा भिरकावलाय आणि बॉल चालला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून. विजय साकारलाय विनोद स्पोर्ट्स स्काउट आणि टीमनं. 6वा षटकार घेत मोठ्यानं एक मोठा विजय दिलाय. कुठेतरी असं वाटत होतं कर्जत संघ थोडासा पराभवाचा धक्का देतोय की काय विनोद स्पोर्ट्स स्काउट आणला, परंतु संपूर्णपणे एक हाती वर्चस्व, एक हाती इनिंग साकारणारा, 6 षटकारांची खेळी साकारणारा विश्वजित ठाकूर 45 धावा नॉट आउट आणि तोच ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला सामनावीर पुरस्कारानं मात्र मोठ्याला आपण सन्मानित करूया. हार्ड लक कर्जत टीम, खूप चांगले खेळलात अगदी शेवटपर्यंत. नक्कीच सामना तुमच्या हातामध्ये होता. चला गावदेव गावठाण टीम